ऐक ना दीप, बोला. थोडी मदत करशील का रे माझी? कशाबद्दल? हे काय झालंय माहिती का? हम्म. मला खरं ना आहाराच्या नियोजन बद्दल जरा सांगशील का? काय झालंय ना, मी एवढं स्क्रोल करते ना, मला खूप छान वाटतं. एखाद्याचा व्हिडिओ एवढा आवडतो की चला उद्यापासून असंच फॉलो करायचं. आणि ते एक व्हिडिओ स्क्रोल केल्यामुळे काय होतं की खूप व्हिडिओ येतात आणि सगळ्यांचं वेगळं वेगळं असतं. मग मी कन्फ्युज होते ना, नेमकं करू काय? मलाच कळत नाही. मग काय करायचं? दररोज एक व्हिडिओ फॉलो करायचा. असं कसं होणार? हा. नाही, मग आपलंही तेच चुकतं मित्रांनो. कारण आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टी बघतो आणि ते ट्राय करायला जातो आणि मग त्याच्यामुळे कन्फ्यूज होतं. साधारणतः शरीराला एखाद्या गोष्टीची सवय लागण्यासाठी वेळ द्यावा लागेल ना. हा. मग तुम्हाला दररोज एक नवीन व्हिडिओ आला की तुम्ही दररोज एक नवीन डाएट प्लॅन परत सुरू करतात आणि मग त्याच्यामुळे गडबड होते. आणि फार उत्साहाने करतो बरं का मी या सगळ्या गोष्टी. पण मग ते 1-2 दिवसासाठी असतं ना. मग याच्यासाठी काय करावं लागेल, की एक प्लॅन करा. जसं आपण डायरी मेंटेन करतो, तसं तुम्ही प्लॅन करा आणि त्या प्लॅनला स्टिक राहा. जसं की जसं की एखादा 3 महिन्यासाठी आता वेट लॉसच करायचं असेल, तर 3 महिने एखादा प्लॅन तुमच्याकडे आहे, तर त्याला फॉलो करा आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट्स नाही आले, तर मग दुसरा घ्या. असं दररोज जर तुम्ही वेगवेगळे प्लॅन फॉलो केले, शरीराचं खराबच होणार आहे त्याच्यातून. पण असं पण होतं ना केव्हा केव्हा की बाबा ह्यांचा डाएट प्लॅन वेगळा, त्यांचा डाएट प्लॅन वेगळा. मग आम्हाला म्हणजे जसं नाही समजत जास्त हां, मग त्याच्यातल्या आता गोष्टी, तर तुम्ही मग या आम्ही कसा विश्वास ठेवायचा की हा बरोबर आहे की हा बरोबर आहे? आता याचं उदाहरण मी देतो, की तुमच्याकडे बरेचसे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स असतात. मग हा. त्यांचे पण वेगवेगळे ब्रँड असतात ना. हा. मग तुम्ही दररोज वेगवेगळे ब्रँड्स वापरतात का? तसंच आहे. प्रत्येकाची शैली वेगवेगळी आहे. त्यांनी बनवलेले डाएट वेगळे. तुम्हाला काय सूट होतंय? ओके. ते पहिलं बघा. त्याच्यानंतर ते डाएट मला करणं शक्य आहे का? ते ओके. दुसरं बघा. कारण की काय होतं, की डाएट आपण एक दिवस खूप मजे-मजे तयार करतो. दुसऱ्या दिवशी कंटाळा येतो. अरे हेच करायचंय, तेच करायचंय आणि खूप डिसिप्लिन राहावं लागेल, तर ते शक्य होतं. आणि डिसिप्लिन नसेल तर मग गडबड होते. म्हणजे आजच्या दिवस जाऊ देणार आहे, आज बाहेर आलो ना रे, हे सगळं जर असेल तर मग तिकडे प्रॉब्लेम येतात. असे पण डाएट असतात का की आता सगळ्यांचं समजा खाण्याची पद्धती वेगवेगळ्या असतात. जसं आपलं की वरण भात भाजी पोळी, हं. गुजराती लोकांचं वेगळं जेवण असतं, मारवाडी लोकांचं वेगळं जेवण, म्हणजे खाण्याच्या पद्धती गोड आंबट तिखट असं बरंच नाही का वेगळं बरोबर, वेगळं. बरोबर. तर मग मग हां. त्याच्यानुसार पण आपण आता हे करू शकतो का? याच्यात भारत हा विविधतेने नटलेला आहे. जशी संस्कृती आहे, तशी खाद्य संस्कृती सुद्धा वेगवेगळी बघा. येस. म्हणजे पंजाबी थाळी वेगळी, हा. तुमची गुजराती थाळी वेगळी, मारवाडी थाळी वेगळी, साऊथ. महाराष्ट्रीयन थाळी वेगळी, साऊथ हा. वेगळी. मग आता ज्या प्रदेशात आपण राहतोय, त्या प्रदेशातलं फूड जर तुम्ही कंझ्युम केलं, म्हणजे तुमचं त्या निसर्गाशी मिळतं-जुळतंय म्हणून ते फूड तुम्हाला डायजेस्ट होतं. ओके. आता गडबड काय झाली, आता आपल्याकडे अवेलेबल सगळंच फूड आलंय. हम्म. म्हणजे एक मराठी माणूस पंजाबी पण खातोय, एक मराठी माणूस गुजराती पण खातोय, एक मराठी माणूस वेगवेगळ्या प्रांताचं फूड इझिली अवेलेबल आहे आणि मग ते काय होतं, की तिथले डायटरी पॅटर्न्स ते आपल्याला मॅच होत नाही. ओके. म्हणजे जसं की तुम्ही नॉर्थला गेलात, तर नॉर्थमध्ये खूप कडाक्याची थंडी असते. मग तिथल्या जेवणामध्ये ना तूप, डालडा किंवा तेलाचं प्रमाण जास्त असतं. कारण त्याने त्यांना ऊब मिळते. ऊब म्हणजे जरा गरमी मिळते, उष्णता क्रिएट होण्यासाठी ते फॅट जास्त खातात. म्हणून पंजाबी बघा बटर पनीर, बटर हा पदार्थ आहे तो त्यांच्या जेवणात आहे. आहे. मग ते महाराष्ट्रीयांनी खावं का? कारण अच्छा. तिथलं त्यांचं शरीर, त्यांची दिवसभराची काम करण्याची स्थिती याच्यात खूप फरक आहे. आणि ओके. मग ते आपल्याला सूट नाही होत. मग आपल्याकडे काय पिकतं त्याचा जरा अंदाज घ्यायचा. मग आपल्याकडे बाजरी आहे, ज्वारी आहे, याचं कडधान्य आहे, तृणधान्य आहे. याचं प्रमाण जर आपण घेतलं, की इझिली लोकल फूड जर आपण घेतले, तर आपल्या बॉडीला ते इझिली सूट होतात. ओके. तर एक उदाहरण देशील का, की महाराष्ट्रीयन लोकांनी कशा पद्धतीने, कशा वेळा पाळून काय खायला पाहिजे? थोडंसं एक 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 1 डे जरी सांगितलं तरी चालेल. हां, वन डेमध्ये आता सहसा महाराष्ट्रीयन घ्या किंवा कोणताही तुम्ही ओके, जर कोणताही घेतलं, चालेल. हो. तर त्या व्यक्तीचं दिवसभराला किती कॅलरी त्याला लागतात, हे त्याला माहिती असणं गरजेचं आहे. बरं. ओके. म्हणजे तुम्ही जर असा सिंपल एक तुम्हाला लॉजिक सांगतो, की तुमचं वजन इंटू 24 करायचं. 24 तास आपण घेतले आणि तुमचं वजन घेतलं, तर असं कॅल्क्युलेशन केलं, तर रफली तुम्हाला एक आयडिया मिळते. ओके. फॉर्म्युले भरपूर आहे आ तुमच्याकडे सर. आयडिया मिळते आणि मग हां. त्याच्यात तुम्ही काय करा, तर 400 जे उत्तर येईल ना, त्याच्यात 400-500 कॅलरी ॲड करा. म्हणजे अच्छा. तो दिवसभराचा तुमचा तितका आहार असला पाहिजे. म्हणजे ओके. तितक्या कॅलरी कंझ्युम केल्या अच्छा. पाहिजे. मग ह्या कॅलरीचं गणित काय करायचं, की तुम्ही दिवसभरात किती वेळा जेवणार आहेत. मग हं. तुम्ही 3 वेळा जेवत असेल, तर त्या डिस्ट्रिब्यूट करा.
तुम्ही 2 वेळा जेवत असाल तर त्या डिस्ट्रीब्यूट करा. ओके. म्हणजे तुम्हाला एक एक एक्झाम्पल की महाराष्ट्रीयन जर असेल आणि सेडेंटरी वर्कर असेल तर हं. 2100-2200 कॅलरी साधारणतः त्याला लागतात दिवसभरात. मग ह्या कॅलरी मी 2 फूडमध्ये घ्यायच्या, 3 मीलमध्ये घ्यायच्या, किती जेवणातून त्या 2100 घ्यायच्या? हे आपलं आहे. हो, म्हणजे 7 त्रिक 21 असं जर केलं तर प्रत्येक जेवणात आपल्या किती असल्या पाहिजे? 700 कॅलरी, 700 कॅलरी असे 3 मील असले 3 तरी मील. चालणार आहे. तुम्ही 3 मील घेताय, मध्ये काहीतरी स्नॅक्स घेताय, चहा घेताय, तर ह्या कॅलरी त्याच्यातच डिस्ट्रीब्यूट झाल्या पाहिजे. मग मध्ये चहा असेल, स्नॅक्स ब्रेक असेल, तर मीलचं जे कंप्लीट घेताय, तर ते 700 ऐवजी मग 500 घ्यायचं. हे थोडे स्मॉल आपण बदल केले तरी आपलं वजन मेंटेन राहू शकतं. हे कॅल्क्युलेटेड आहे. थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि मग त्याच्यामुळे काय होईल, की थोडी शिस्त लागते. जेव्हा आपण पेपरवर येतो ना, तेव्हा शिस्त लागते. नाहीतर काय, किती व्हिडिओ असे दररोज आपण स्क्रोल केले, तरी त्याचा फायदा आपल्याला होणार नाही, जोपर्यंत ते आपण कागदावर आणत नाही. म्हणजे फक्त व्हिडिओ बघायचे नाही तर ते आचरणात आचरणात पण आणायचे. प्रॅक्टिकली आणि सहसा करायला काय पाहिजे. होतं, की आपण किचन म्हणून ना, किचन ही आपली सगळ्यात मोठी लॅब आहे ओके. घरातली, हं, हं, हं. की जिथं सगळं आरोग्य किचनवर अवलंबून आहे. मग त्या किचनवर तुम्ही वेळापत्रक लावा ना तुमच्या. ओके. म्हणजे वीकली फूड काय असलं पाहिजे माझं. त्याच्यात मग आपण जेव्हा मांडतो ना, त्याच्यात हिरव्या पालेभाज्या आहे का? कडधान्य आहे का? तृणधान्य आहेत का? गाजर, काकडी असे पदार्थ आहेत का? मग हे जर असेल आणि मग डेली तुम्ही केलं, मग सॅलड दररोजच सॅलड खायचंय का? तर नाही. एक दिवस सॅलड घेतलं, एक दिवस कोशिंबीर केले, एक दिवस वेगळा प्रकार केला. त्याला जिऱ्याचा, दह्याचा तडका देऊन थोडं. मग याच्यामुळे काय होईल, तुमचे 7 दिवसाचं जर असं प्लॅनिंग तयार झालं, दररोज प्रश्नच नाही ना आपल्याला काय करायचं काय. म्हणून किचनमध्ये जर आपण हे काही असं टाइम टेबल केलं तर बऱ्याचशा गोष्टी साध्य होतील. ओके. तर इथून पुढं करू आम्ही. प्रयत्न करा. येस. प्रयत्न करूया. नाहीतर हा व्हिडिओ जसा तुम्ही बाकीचे बघताय तसा स्क्रोल करा.